अध्याय 3. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या अध्यायामध्ये कौशिक ब्राह्मणास अनुसूयाकृत जीवदान व देवांनी अनुसूयेस दिलेले वरदान, मांडव्य ऋषी व यमधर्म यांचा संवाद, अनुसूयेच्या घरी श्री दत्त जन्म, तसेच श्री दत्तप्रभूंच्या काही बाललीला. हा 3रा अध्यायात आपण सुरुवात करू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कालच्या अध्यायामध्ये कौशिकाची पत्नी विचारते अनुसूयाला की तुझे दर्शन लोकांना मिळत नाही म्हणे, तू एवढी पुण्यवान आहे की किती तप केलं तर तुझं दर्शन, तर तू आज आमच्या घरी अचानक येणं का केलं? तर ती अनुसूया उत्तर देते आहे. आता ह्या अध्यायामध्ये बघू. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री दत्त. गुरु म्हणे शिष्या परिस, सती प्रश्न ऐकोणी सुरस. अनुसूया पाहुणी देवास, म्हणे सती सते धवा. हे देव आले तव सदनी, सूर्योदय व्हावा म्हणूनी. हेची मागती विनवणी, मीही तेच मनी आनी. तर त्या सतीने प्रश्न केला की तू आमच्या घरी का आलेली आहेस बा? तर तिला अनुसूया उत्तर देते, हे देव आलेले आहेत. तर का आलेले आहेत? तर कशासाठी आलो? सूर्योदय व्हावा म्हणून आम्ही आलेलो आहे. सर्व देवांचंही तेच म्हणणं आहे आणि माझंही तेच म्हणणं आहे म्हणे. सूर्य न दिसता कालोच्छेद, कालोच्छेदे कामोच्छेद, कर्मोच्छेदे लोकोच्छेद. होईल स्वच्छंद सत्वर. जर सूर्य उगवला नाही तर कालगती थांबेल, यज्ञादी कर्मे थांबतील. कर्माचा उच्छेद झाल्यावर सर्वांचा नाश होईल, त्याला वेळ लागणार नाही. तर हा तू अनर्थ करू नको, असं अनुसूया त्या साध्वीला सांगते आहे. तेव्हा साध्वी किमर्थ करावा असा हा अनर्थ, आग्रह करू नको व्यर्थ. गेलिया परार्थ देहही. सती म्हणे अनुसूये ऐक, काय सांगसी हा विवेक. जेणे मजला घडेल शोक, महादुःख ओढवेल. मांडव्य शाप दारुण, पती केवळ माझा प्राण. सूर्योदय पावेल मरण, हे तो कठीण नेनसी. सती म्हणे तू का सांगते म्हणे मला? अनुसूयेला सांगते, पती हा माझा प्राण आहे आणि तो जर गेला तर माझ्यावर केवढं दुःख ओढवून येईल म्हणे, केवढं दुःख होईल म्हणे मला, हे तू लक्षात घेते का? असं ती अनुसूयेला, त्या मांडव्याचा शाप आहे म्हणे, माझ्या पतीचं प्राण जाणार आहे सूर्योदय होताना, तर तू सांगते सूर्योदयाला उगवायला सांग असं. अनुसूया म्हणे गे सती, जरी मरे तुझा पती, तत्क्षणी वाचवीन सुमती. नको खंती करू त्याची, तुझा पती निशंक निरोगी होऊन उठेल ऐक. मनी आणू नको दुःख, देते भाग त्रिवाचा. तर अनुसूया म्हणे अगं जरी तुझा पती मेला तरीसुद्धा तू शंका धरू नको, मी तुला वचन देते की तुझा पती मी उठवेल आणि निरोगी असा उठवेल म्हणे. तर तू सूर्याला सांग म्हणे उदयाला ये असं. असे अनुसूयेचे वचन, तिने ते अंगीकारून तथास्तु ऐसे म्हणून केले नमन आदित्या. जय सूर्या तू तेजोराशी, समर्थ असोनी मर्यादेशी. न टाळसी तू पाळशी, मद्वाक्यासी विश्वकर्त्या. माझे वाक्य म्या घेतले परत, त्वा शीघ्र व्हावे उदित. असे तिने वदता त्वरित, आदित्य उदित जाहला. मग ती म्हटली ठीक आहे म्हणे, सांगते मी सूर्याला. मग तिने सूर्याला नमन केलं आणि सांगितलं की तू ये म्हणे उगवायला. म्हणे तू एवढा तेजोराशी, एवढा प्रखर असूनसुद्धा, तेजोमय असूनसुद्धा माझ्या वाक्याला मान देऊन तू उगवला नाही म्हणे, हेच मोठं माझ्यासाठी खूप आहे म्हणे. आता ये म्हणे तू उदयाला म्हणे. असं म्हणून म्हटल्यानंतर सूर्य उगवलेला आहे. जिच्या वचने झाला लीन, तिच्या वचने तोची तपन. तत्काळ उदया पावन, हे त्रिभुवन सुखी करी. चिरकाळ प्रवास करून निजपती येता देखोन. करी वदन सुप्रसन्न, कमळनी प्रसन्न तेवी होती ते. जसं एखाद्या स्त्रीचा पती गावाला गेलेला आहे आणि तो गावाहून प्रवास करून परत आला, त्याला देखून त्या स्त्रीला किती आनंद होईल, त्याप्रमाणे सूर्यनारायणाला देखून कमळिनी जे होते, कमळ पुष्प जे होते ते सगळे
उमललेले आहेत आणि आनंदित झालेले आहेत. सूर्य उदित होऊन तत्काळ करी कृत्ये दोन, निश्शेष अंधकार हरण विप्रप्राण शोषणही. सूर्य उगवला, पण त्याने उगवल्याबरोबर दोन कामं केली. काय? एक म्हणजे अंधकार होता, तो अंधाराचं निराकरण केलेले, म्हणजे सगळीकडे उजेड पसरलेला आहे. आणि दुसरं म्हणजे त्या ब्राह्मणाचा प्राण गेलेला आहे. ही दोन कामं झाली. सतीचे म्लानमुख देखून अनुसयावदे प्रौढ वचन, नको भिहू हो सावधान माझे वचन आठवणी. जरी मी अनन्य भक्तीने देह झिजविला पती सेवेने, जरी काया वाचा मने धर्माने सेविला निजपती. पतीहुनी परदैवत दुसरे स्वप्नीही नेनत, साध्वी धर्म सतत जरी यथार्थ घडला हा. त्या धर्माच्या लेशे करून ब्राह्मणा मिळो पुन्हा जीवन, निरोगपणे उठून वाचो हा शतवर्षे. आणि मग तिचा पती गेल्यानंतर तिने बघितलं, नाराज झालेली आहे, दुःखी झालेली आहे. तर अनुसया तिला सांगते, घाबरू नको, शांत हो म्हणे, माझं वचन आठव म्हणे. मी तुला काय सांगितलं होतं की तुझा पती उठवेल. जर मी कायावाच्या मनाने अनन्य भक्तीने माझा देह झिजवून पतीची सेवा केलेली असेल आणि पती धर्म स्वीकारलेला असेल किंवा पतीपेक्षा दुसरं दैवत मानलं नसेल, तर पती हेच माझं दैवत असं जर असेल, साध्वी धर्म मी जर पाळलेला असेल, तर त्या धर्माच्या पुण्याने ह्या ब्राह्मणाला पुन्हा जीवन मिळो आणि हा निरोगीपणे उठो म्हणे. आणि याला आयुष्य किती 100 वर्ष आयुष्य लाभो म्हणे. कोठेही याचे मन गेले असेल निघून, या त्याचे हो आवर्तन देई जीवन असून ते. ऐसे बोलता अनुसया विप्रसजीव होनिया, बैसला स्वये उठोनिया त्याची भार्या हर्षली. आणि त्याच्या मनामध्ये जे दुसरी बाहेरचं जे वर्तन होतं, बाहेर त्याचं मन जात होतं दुसऱ्या स्त्रियांकडे, तर ते न जावं म्हणे. असं म्हणून अनुसयेने त्या पतीला संजीवन केलेलं आहे. आणि तो पती जिवंत झाल्यानंतर त्याच्या पत्नीला आनंद झालेला आहे. बाह्यांतर्भाव पालटला विप्रतो देवसा भासला, आनंद झाला सर्वांना. पुष्पे वर्षती सुरवर सर्व देव वंदन करीती, अप्सरा हर्षे नाचती गंधर्वतेही प्रेमे गाती, करीती ख्याती अनुसयेची. आणि तो ब्राह्मण उठून बसल्यानंतर सगळ्यांना आनंद झालेला आहे. त्याच्या पत्नीला आनंद झालेला आहे. देवांनी तर पुष्पवर्षाव केलेला आहे आणि अप्सरा नाचायला लागल्या, गंधर्व गीत गायला लागले. असं म्हणून सगळीकडे अनुसयेची वाहवा हे झालेलं आहे, वाहवा झालेली आहे. सगळीकडे तिच्या नावाचा गजर झालेला आहे. जय जय सत्य. आणि मग ते तिचं स्तुती करायला लागले अनुसयेची. जय जय सतीवरे वेद गे त्रिभारे, जय निज वृष वीर्ये भर्तृसेवा सुचये. जय जय कृतकार्ये दर्शित्रस्तसूर्ये, सतत निहत धैर्ये ते नमो मातराये. देव म्हणती अनुसयसी, ही त्यांनी स्तुती केलेली आहे अनुसयेची. देव म्हणती अनुसयसी, त्वा वाचविले विश्वासी, केले अघटित कार्यासी, यश आम्हासी समर्पिले. म्हणे तू एवढं पुण्य केलेले आहे आणि त्याला उठवलेलं आहे, आणि तू म्हणते त्यांचं जे श्रेय आहे ते देवांना समर्पित केलं, म्हणजे आम्हाला समर्पित केलं असं देव म्हणतायत म्हणे. तर आम्ही आता तुला प्रसन्न झालेलो आहे म्हणे. आम्ही झालो प्रसन्न, तुला देतो वरदान. अनुसयावदे वंदून काय मागून घेऊ मी, स्वधर्मे मी कृतार्थ आता. जरी तुम्ही वर देता तरी हेची मागते आता, यावत जीव असो पतियोग. तर सर्व देव म्हणायला लागले की तू हे खूप पुण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचे फळ तू आम्हाला अर्पण केलेलं आहे म्हणे. तर तू खूप हे म्हणे विरक्त आहे बा, म्हणजे तू तेच पुण्य स्वतःचं श्रेय ते स्वतःकडे घेत सुद्धा नाही म्हणे तू. तर आता तू वरदान माग म्हणे आमच्याकडे. तर ती म्हणते काय मागू म्हणे मी, मला सर्व काही मिळालेलं आहे. मी पतिसेवेमध्ये जे आहे ते मी सर्व मिळालेलं आहे म्हणे मला. तर मग तुम्ही जर आता वर देताच आहात तर मला हा वर द्या की मी आयुष्यभर कायम माझ्या पती समवेतच राहावं, असं पतीचा सहवास मला नेहमी लाभावा असं मागते ती. ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र हे व्हावे माझे पुत्र, याहून न इच्छी इह परत्र, न जाई अन्यत्र मन माझे. आणि काय सांगितलं, ब्रह्मा विष्णू आणि त्रिनेत्र म्हणजे शंकर हे माझे पुत्र व्हावे हेच मी फक्त मागते म्हणे तुमच्याकडे. देव म्हणती हे दिलेवर पुत्र होतील विधी हरिहर, करीतील जगाचा उद्धार.
धरी निर्धार अनुसये. ठीक आहे म्हणे, तुला आम्ही वर देतो की तुला तुझ्या पोटी विधी म्हणजे ब्रह्म, हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर हे तिघी देव तुझ्या पोटी येतील म्हणे. ऐसा देव वर देती आज्ञा घेऊनी स्वर्गा जाती. अत्री सवे अनुसया सती आश्रमा प्रती पावली. आणि मग देवांनी वर दिल्यानंतर देव स्वर्गात निघून गेले आणि अत्री ऋषी आणि अनुसया सती त्यांच्या आश्रमात निघून गेले. त्या राये मांडव्या जाणूनी उतरला सुळावरुणी. प्रार्थिला शांतवचनी तो यमसदनी पातला. नंतर त्या मांडव्या ऋषींना ज्या राजाने सुळी दिलेलं होतं त्या राजाने त्यांना खाली उतरवलेलं आहे आणि त्यांची प्रार्थना करून क्षमा मागितलेली आहे. नंतर ते मांडव्य जे ऋषी होते त्यांना सुळी दिली होते तर ते यमाला जाऊन भेटले आणि यमाला विचारतायत. यमाप्रती येऊनी तो म्हणे दिक्पालांशे राजा होतो. राजा तो दंड करीतो दंड दिक्पाल. तर मग सांगता येते राजा दिक्पालांच्या अंशाने आणि सामर्थ्याने राजसत्ता प्राप्त करतो आणि जी शिक्षा राजा देतो ती दिक्पालांनीच दिलेली असते. राजा काय असतो, निमित्त मात्र असतो म्हणे. तर तू मला का सुळावर चढवलं म्हणे. त्वा का माते सुळावर चढविले बोल सत्वर. यम बोले तू असता कुमर कंटके पक्षी वेधिला. मग तो यम त्याला सांगायला लागला, अरे म्हणे मी त्या मांडव्य ऋषींना तुला का सुळावर दिलं, तर तू जेव्हा लहान होता त्यावेळेला काट्याने एका पक्षाला टोचलं होतं म्हणे. त्या पापाचा परिपाक शूळारोहण निशंक. येरू बोले हा अविवेक लागे पातक पितयाचे. तर त्या पापामुळे तुला ते भोगणं भाग होतं म्हणून तुला ते सुळावर आम्ही चढवलं म्हणे, असं यम त्याला सांगतोय मांडव्याला. मग हे मांडव्य सांगता म्हणे, अरे मी जे केलं ते मी तर लहान होतो, हे जे मी केलं तर ते त्याचं शासन तू माझ्या वडिलांना करायला पाहिजे होतं म्हणे, हे पित्याला करायला पाहिजे होतं, तू मला का केलं म्हणे असं. धर्मा तुझा हा अधर्म दासी पोटी घेशी जन्म. मग अविदूर झाला यम तेव्हा अर्यम दंड धरी. म्हणे त्या याला सांगतो धर्म म्हणजे यम, की तू धर्म असून सुद्धा असा अधर्म का केला म्हणे. जा म्हणे तुला सांगतो मी की तू असा अधर्म केल्यामुळे दासीच्या पोटी जन्माला येशील. आणि मग दासीच्या पोटी कोण आलं, तो विदूर हा जन्माला आला, तो यम होता. तेव्हा अर्यम दंड धरी. जर विदूर आला आणि यमाचं काम मग पितृलोकाधिपती म्हणजे आर्यम यांच्या हाती यमाने दंड सोपवून दिला. असो आता ऐक शिष्या त्रिमूर्ती देववरा मुनी मानोनिया. अनुसयेच्या उदरी येऊनिया गर्भरूपे वाढती. आणि मग ते हे झालं, त्रिमूर्ती जे होते ते अनुसयेच्या उदरात आले आणि गर्भरूपाने वाढायला लागले. ज्यांच्या स्मरणे तुटे फासो त्यांची कैसा गर्भवास. अज असोनी दाविती खास भक्ताधीन त्वया लोकी. असो आता ऐक शिष्या त्रिमूर्ती देववरा मानूनिया. अनुसयाच्या उदरी येऊनिया गर्भरूपे वाढती. तर अनुसयाच्या उदरी आता हे गर्भात आलेले तिघी देव विधी हरिहर. ज्यांच्या स्मरणे तुटे फास त्यासी कैसा गर्भवास. मग अज असोनी दाविती खास भक्ताधीनत्व या लोकी. आता हे ज्यांच्या स्मरणाने आपल्या जन्ममरणाच्या फेऱ्या चुकतात तर असा त्यांना काय गर्भवास म्हणे. पण तरी त्यांनी भक्तांसाठी म्हणजे तिच्या भक्तिस्तव अनुसयेच्या उदरी आलेले आहेत ते तिघी देव. अनुसये डोहाळे होती उत्तम ज्ञान बोलेती. ऐसे नवमास लोटती करी संस्कार त्रिमुनी. आणि मग तिला अनुसयेला डोहाळे व्हायला लागलेले. तर तिला डोहाळे कशाचे व्हायचे, ती उत्तम असं ज्ञान बोलायची वाचेने, तिच्या ज्ञान प्रकट करायची ती. ऐसे नवमास लोटती करी संस्कार त्रिमुनी. मार्गशीर्ष पौर्णिमेसी बुधवारी प्रदोष समयासी. मृग नक्षत्री शुभ दिवशी अनुसयेशी पुत्र झाले. तर मार्गशीर्षाची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी बुधवार होता, प्रदोष समय संध्याकाळच्या समयी मृग नक्षत्र होतं. त्या दिवशी अनुसयेला
पुत्र झाले. तव त्रिऋषी येऊन पाहिन म्हणे पुत्रवदन, तो अकस्मात त्रिमूर्ती पाहून विस्मित मन जाहला. त्रिऋषी म्हणे बघू आपण कसा मुलगा झाला. असं बघता तर काय 3 मुलं बघितले. माला कमंडलू कसा बघितला त्यांनी त्रिमूर्ती. माला कमंडलू अधक्करी, डमरू त्रिशूळ मध्यकरी, शंखचक्र ऊर्ध्वधरी, भक्त कैवारी त्रिमूर्त्यात्मक. तर कसा बघितला त्यांनी ते बाळ जन्माला आलेलं. अधक्करी म्हणजे खालच्या हातांमध्ये माला आणि कमंडलू होते, मधल्या हातांमध्ये डमरू आणि त्रिशूळ होते आणि वरच्या हातांमध्ये शंख आणि चक्र होते. काषाय वस्त्र परिधान, विभूतीचे लेपन, मस्तकी जटामंडन, वात्सल्य रसायन धामजे. तर काषाय वस्त्र परिधान केलेलं, विभूतीचे लेपन केलेलं आणि डोक्यावर जटा असं ते दिसलं त्यांना. ते दिव्य रूप पाहून करसंपुट जोडून अनुसया त्रिवंदन करीती स्तवन सद्गद. तर ते असं दिव्य असं रूप प्रकट झालेलं बघून अत्रे आणि अनुसया यांनी वंदन केलेलं आहे. जय जया परात्परा अजा अव्यया निर्विकारा. आणि स्तुती करता येते. जय जया परात्परा अजा अव्यया निर्विकारा, जगत्कारणा जगदाधारा, सत्या असंगा उदासीना, सावकाश ज्याच्या पोटी परिभ्रमती ब्रह्मांड कोटी, तो तू व्यापका आमुचे पोटी, येसी हे खोटी गोष्ट होय. तर तू अख्ख्या ब्रह्मांडात फिरणारा आहे म्हणे, तू आमच्या पोटी आलेला हे आम्हाला खरंच वाटत नाही म्हणे, असं ते म्हणतायत. सृष्टीपूर्वी तू एक सत्य, स्थितिकालीही तू न होसी असत्य, प्रलय निर्बाधते असत्य, त्वद्वचन असत्य होय की. म्हणजे सृष्टीच्या आधी तू होता, सृष्टी स्थिर राहिल्यावरही तू आहेस आणि त्याचा प्रलय होतो तेव्हाही तू असतो म्हणे, असं हे सांगतायत अनुसया आणि अत्रि ऋषी. निज बिरुदावळी पाळीसी, वासनावन जाळीसी, भक्तजना सांभाळीसी, आळसी न होसी भक्त काळजी, स्वयस्वनी स्वतंत्र, भावाच्या भुकेने होसी परतंत्र, कोण जाणे तुझा मंत्र, भ्रमविसी यंत्रबद्ध विश्व हे. हे तुझ्या सर्व तू तर स्वतंत्र आहे म्हणे, पण भक्तांसाठी तू आमच्या घरी आलेला आहे, म्हणजे आमच्या भक्तिस्तव तू आलेला आहे म्हणे. तर तुझी लीला काय आम्ही वर्णन करू. या रूपा आमुचा नंदन, मनने हे जगी विडंबन, म्हणून तू बाल होऊन राहता मन हर्षेल, पुत्र भावे करुण तुझे करिता लालन पालन, जाईल आमुचे मायावरण, म्हणून चरण धरिले. तर तू आमच्या पोटी आल्यानंतर आमच्यावर जे काय मायाचे आवरण आहे ते निरसून जाईल म्हणे. मग बोले वनमाळी, तुम्ही तप केले कुलाचली, 3 स्वरूपी त्यावेळी तुम्हा दर्शन दिधले, एकाचे करिता ध्यान, तुम्ही आले तर कोण 3, ऐसे तुम्ही पुसता दिले वचन, आम्ही 3 एक रूप. तर ते सांगायला लागले 3 रूपाचे दत्त म्हणे, तुम्ही हिमालयामध्ये एक वृक्ष पर्वत नावाचा जो प्रदेश आहे तिथं तुम्ही तप केलेलं होतं म्हणे. त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही तुम्हाला दर्शन दिलं आणि सांगितलं की आम्ही तुमच्याकडे येऊ बा असं. तर मग अत्रि ऋषी म्हणे आम्ही तर एकाचं ध्यान केलं, मग तुम्ही 3 कसे आले म्हणे. पुढे मग ते सांगतायत आम्ही अतिथी होऊन तुमच्याकडे भिक्षादान मागितलं आणि लग्न होऊन अनुसयेपुढे बाळ झालो म्हणे. एकाचे करिता ध्यान, तुम्ही आले तर कोण 3, ऐसे तुम्ही पुसता दिले वचन, आम्ही 3 एक रूप. तर आम्ही 3 एकच रूप आहेत म्हणे. पुढे अतिथी होऊन जसे मागितले भिक्षादान, तसेच देता नग्न होऊन अनुसये पुढे 3 बाळ झालोत. आमुच्या शक्त्या येऊन आम्हा मागती प्रार्थना करून, तेव्हा हा पाळना न व्हावा शून्य, म्हणून वरदान मागितले. म्हणे आम्ही 3 का आलो, तर मागे आम्ही तुमच्याकडे भिक्षा मागायला आलो होतो की नग्न होऊन आम्हाला भिक्षा घाला, आणि ती त्याप्रमाणे आम्ही अनुसयेने आम्हाला बाळ करून टाकलेलं होतं म्हणे. त्यावेळेला आमच्या पत्न्या आल्या आणि आम्हाला मागितल्या म्हणे, मागून घेऊन गेल्या. जेव्हा आम्ही जायला लागलो तेव्हा अनुसयेने सांगितलं की हा पाळणा रिकामा राहायला नको, म्हणून आता आम्ही आलेलो आहोत म्हणे बालरूपाने. तसाच वर देऊन शक्तीसह केले गमन, निज भक्त देवगण त्याही वरदान तुम्हा दिले, हे ते सर्व सत्य करावया, पूर्ववरा स्मरावया, लोकी भक्ती ख्याती व्हावया, प्रकट केले ह्या दिव्य रूपा.
तर ते मागचं वरदान आठवून आता आम्ही ह्या जन्मी तुमच्याकडे आता आम्ही आलेलो आहोत म्हणे. तुमचा भाव पाहून तुम्हा दिले म्या माझे दान, राहीन तुमच्या स्वाधीन देतो वचन त्रिवार. तर तुमची जी भावभक्ती पाहून मी तुम्हाला माझं स्वतःचं दान दिलेलं आहे, मी स्वतःला दान केलेले म्हणे तुम्हाला, आणि आता मी तुमच्याचकडे राहणार आहे म्हणे, हे वचन देतो असं सांगता येते. बालरूप माझे दर्शन हो निष्फळ, जे गती दे तत्काळ, असे म्हणून तिनी बाळ झाला घननीळ विश्वनाटकी. आणि मग माझं जे दर्शन आहे म्हणे त्याचं फळ तुम्हाला मिळेलच म्हणे, आणि असं म्हणून ते म्हणजे प्रत्यक्ष विष्णूच त्यांचं बाळ झालेलं आहे. मग अत्री करी स्नान, करी जातक कर्मविधान, मिळून या मुनिजन जय जयकार करीती. तर दत्तगुरूंनी हे मागच्या जन्माचं जे झालेलं आहे, अनुसयेची जी कथा आहे ती आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर ती त्याप्रमाणे आता अत्रींनी स्नान केलं आणि जातक कर्म म्हणजे बारसं वगैरे केलेलं आहे, आणि सगळे मुनिजन जमा झालेले आहेत. पुष्पे वर्षती सुरवर, वारा चाले मनोहर, जगी आनंद होय थोर, परात परावतरता. आणि मग सगळीकडे आनंद झालेला आहे. देवांनी फुलांचा वर्षाव केलेला आहे, वारा मंद मंद असा वाहतो आहे, सगळीकडे आनंद झालेला आहे. वांज वृक्ष झाले सफळ, वंदे पोटी आले बाळ, पळो निघेला दुष्काळ, अवतरता मूळ पुरुष हा. मग दत्तांचा जन्म झाल्यानंतर ज्या वृक्षांना फळं येत नव्हती त्यांनासुद्धा फळं यायला लागले. ज्या वंध्या होत्या म्हणजे वांजस्त्रिया त्यांना त्यांच्या पोटी पण बाळ झालेले आहेत, आणि जिथे काही दुष्काळ बिष्काळ पडलेला होता तेही निघून गेलेला आहे. का बरं? तर प्रत्यक्ष विष्णू हा अवतरत झालेला आहे, दत्तगुरूंचा जन्म झालेला आहे. अनुसया धन्य पतिव्रता, विधी हरिहरांची झाली माता, तिचे स्तनपान करिता ये तृप्तता त्रिमूर्तीला. तर धन्य म्हणती अनुसया, तिच्या पोटी ब्रह्मा विष्णू आणि महेश आलेले आहेत. 12 वेदिनी अत्रिमुनी, नामकर्म करोनी, अन्वयर्थक नामे तिनी, तयांची ठेवली प्रेमाने. ज्याने केले मग त्या दिवशी बारसं पण झालेलं आहे. ज्याने केले स्वात्मदान, त्याचे दत्त हे अभिधान, सर्वादेयी आल्हादन, मनोनी चंद्राभिधान ब्रह्मांशा. तर स्वतःचं दान केल्या म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं? दत्त. आणि ब्रह्मांशाचं म्हणजे ब्रह्माचा जो अंश होता त्यात तो कोण झाला? चंद्र झाला. दुर्वासा नामदे रुद्रांशादे, दुर्वास कोणाचं नाव ठेवलं? रुद्रांश म्हणजे शंकराचा जो अंश होता तो दुर्वास झाला. मग अनुसया आनंदे, पाळणा बांधुनी स्वच्छंदे, बाळा निजवणी गात असे. दत्त कोणाचं नाव ठेवलं? विष्णूचं. चंद्र कोणाचं नाव ठेवलं? ब्रह्माचा अंश होता त्याचं, आणि दुर्वास हे शंकराचा अंश होता त्याचं. असं म्हणून नावं ठेवले आणि पाळण्यात घातलेले आहे. आता पाळणा आहे. जो जो रे परात परा, निज भजकांच्या बाहेरा, सह्याद्रीवरी जो अत्रिसुत, अनुसया जठरात प्रगटुनी विख्यात, हो दत्त तारिल तो निजभक्त, जय जय जगदुद्धारा उदारा, भजकाच्या माहेरा, जो. प्रल्हादादेशी विज्ञान, येता अर्जुन शरण, सिद्धी देऊन उद्धरुण, स्वपदी देशी स्थान, अलर्क यदुतारा योगीवरा, भजकांच्या माहेरा, जो रे. हा पाळणा. जो रे, जय विश्वात्मन, परावरा भूमन, जय 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 भगवन, चार भूत खानी पाळणा बांधोनी, असा हा पाळणा म्हटलेला आहे वरती. चार भूत खानी पाळणा बांधोनी, 24 तत्वे दृढतरोनी, गुणसूत्रे माया स्तंभी बांधोनिया, कर्मदोरी करुणी झोके घेसी वाया. तर असा पाळणा केलेला आहे 24 तत्वांचा, आणि गुणसूत्रे माया हे स्तंभाला बांधलेली आहे, आणि म्हणजे खांबाला काय बांधलेली आहे? माया बांधलेली आहे. आणि कर्माची दोरी धरून झोकं कोण देत आहे? तर अनुसया. चाळा चाळी टाकुणी, श्रुती गीत घे ऐकुनी, घे झोपवून मनी, स्वानुभवे करुणी, जे सृष्टीस्थिती संहार करती, तयास पाळण्यात निजवी सती, स्वकरे पुनः झोके देती, काय गती भक्तीची हो. तर अशा या विश्वाचा जो करता आहे त्याला पुन्हा झोका देऊन
झोपवते अनुसया. जे त्रैलोक्याचे पालक त्याला लागली भूक, अनुसये पुढे करती शोक. भावाची भूक असेही त्यांना भूक लागली तर कशाची भूक आहे? ती भावाची भूक आहे, भक्तिभावाची. दोघा लावी दोन स्तनी, तिसरा रडे आक्रंदोनी. तया कृपा दृष्टमृत पाणी, थोरवी साजनी अनुसया. दोन स्तनांना दोघांना लावलं आणि तिसरा रडत होता, पण त्याला कशाने शांत केलं? तर कृपामृत दृष्टी, म्हणजे नुसतं दृष्टीने कृपेची करून अमृतदृष्टी केल्यानंतर तो तिसरा शांत झाला अनुसयेच्या दृष्टीने. यज्ञ याग जयाला, अद्यापी न देती तृप्तीला. सती स्तनपाने तयाला, ढेकर आला तृप्तीचे. ज्याला यज्ञ याग करून जे आहुत्या देतात इतक्यांना तरी त्यांची तृप्ती होत नाही, असा जो परात्पर विष्णू भगवंत, तर त्याला कशाने तृप्ती, त्याची भूक कशाने तृप्त झाली? तर सतीच्या स्तनपानाने. ऐहिक जे भोग मिळती ती भक्तीची फळे न होती. जी मिळे सायुज्य गती, अवांतर स्थिती ते केवळ. निस्सीम प्रेम म्हणो भक्तीचे फळ, तरी लालनदिकांचे काय फळ. म्हणो जरी उद्धरिल पितृकुळ, हेही निष्फळ बोलणे. स्वये पिता पितामह झाले बाळ, तेथे कैसे पूर्वज कुळ. तरी हा केवळ विशाळ, ज्याचा खेळ तो जाणे. तो जो जगाचा पिता आहे तोच बाळ झालेला आहे म्हणे, अशी ही त्याची लीला आहे म्हणे. ते त्याचीच लीला आपण काय जाणणार आहे म्हणे. चंद्र तो करुणी वंदन, चंद्रमंडळी राहिला जाऊन. औषधीला देईन जीवन, वाढले संतान येथे ज्याचे. चंद्राने सांगितलं की मी आता वंदन केलं चंद्राने आणि मी चंद्रमंडळात जाऊन राहतो म्हणे. आणि जे काही हे आहे वनस्पती आहे तर त्यांना मी जीवन देतो म्हणे. असं म्हणून चंद्र निघून गेला. कुठे? चंद्रमंडळात निघून गेला. दुर्वासही उद्धत, स्वच्छंदे जगी ढुंडत. जे असती दुर्वृत्त, करी सद्वृत्त त्यांचे. दुर्वास हा निघून गेलेला आपल्या बळाने. जे काही दुर्वृत्तीचे आहेत त्यांना त्यांच्यामध्ये चांगली वृत्ती म्हणजे चांगलं मन करण्याकरता तो निघून गेला. कोण? दुर्वास पण निघून गेला आईला नमस्कार करून. चंद्र गेला, दुर्वासही गेला. निघवणी जाता दोघे सुत, दुःखी झाले अनुसयेचे चित्त. तेव्हा पुढे येऊन श्रीदत्त, पूर्व वृत्तांत स्मरे म्हणे. आणि मग ते दोघं निघून गेल्यानंतर दत्त पुढे आलेले आहेत अनुसयेच्या आणि सांगितले आहे दुःख करू नको आणि मागचं आठव म्हणे तू आता. मग स्मरता वृत्तांत, तव त्रिमूर्ती दिसे दत्त. सवेची विश्वरूप दिसत, झाली चकित अनुसया. आणि मग तिने मागचं स्मरण केल्यानंतर त्या दत्तामध्ये तिला त्रिमूर्तींचं दर्शन झालेलं आहे आणि ती आश्चर्यचकित झालेली आहे. सवेची बाळ होऊन, योग माया पसरून, ती ते मोहित करून, अंकी बैसवनी स्तन्य पिये. आणि मग ते दर्शन दिल्यानंतर परत मांडीवर येऊन बसून तिचं दूध प्यायला लागलेले आहेत. आप्त कामही असून, योग माया पसरून, बालभाव धरून, करी क्रीडन कौतुके. आणि मग निष्काम भावाने ती येऊन जी योगमाया पसरलेली होती तिच्याने परत बालरूप धरलं आणि मांडीवर येऊन बसलेले आहेत ते. बोलवणी बोबडे बोल, मुग्ध चेष्टा करी केवळ. मुक्या करी जो वाचाळ, त्याचा खेळ काय हा. जो वागवी पांगुळा, तो अडखळे वेळोवेळा. विश्वाधार तो अनुसयेच्या गळा, मिठी घाली लवला आहे. आता जो स्वतःच परब्रह्म आहे तर तो लीला करून काय करायचा? बोबडे बोल बोलायचा दत्त. किंवा जो एवढा विश्वाचा आधार आहे, सगळ्या विश्वाचं जो पालनपोषण करतो, तर तो रांगत रांगत येऊन तिच्या मांडीवर यायचा आणि बसायचा आणि ती अनुसयेच्या गळ्यामध्ये मिठी घालायचा. ज्या ज्या बाळलीला सकळ, दावी मातेसी केवळ खेळ. जमवनी मुनींचे बाळ, स्वये खेळे त्वासवे. आणि मग ज्या काय बाललीला असतील ते सर्व आईला दाखवत होता तो दत्त आणि ऋषीमुनींचे जे मुलं होते त्यांच्याबरोबर खेळत असे. अनुसया बोलावी भोजनार्थ, नये गुंतवणी क्रीडेअर्थ. माता धरावया येत, दुडदुडू धावत जात असे. माता पाठी लागता, योग्य अगम्या तो नये हाता. तिची देखोनी शांतता, तिच्या हाती येई स्वये. जेवायला बोलवायला गेली अनुसया माता की लांब पळून जायचं आणि ती त्याच्या मागे पळायला लागली धरायला की पळून जायचं, पळायचं आणि ती दमून थांबली की मग स्वतःच येऊन तिच्याजवळ येऊन बसायचं. असं हे त्यांच्या लीला चालू होत्या.
ब्रह्मांड ज्याचे उदरी त्याला धरी कमरेवरी, नानोनी बैसविता मंदिरी मृत्तिका शरीरी माखी दत्त. आता ज्याच्या पोटामध्ये सर्व ब्रह्मांड साठलेलं आहे त्याला ती कडेवर घ्यायची अनुसूया. तसंच तिने दत्ताला नऊ घातलं, आंघोळ घातली आणि सोडलं की थोडा वेळाने परत शरीराला सर्व माती माखून घ्यायची आणि यायचं परत. दाखवणी नाना लीला हर्षदयी माता पितराला, भक्तवशता दावी जगताला, तो एकला असंग. अशा प्रकारे त्यांच्या लीला सर्व आईबापांना तो दाखवत होता दत्त. 8 वर्षे होता व्रतबंध, कैयत्री विद्याबोध, शास्त्रोनिया जो निर्बाध, लीला अगाध जयाची. जो शास्त्रांचाच उत्पत्ती स्थाने, तर तो दत्त त्याचे 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मौंजी बंधन केलं आणि त्याला हे जे काही आधारस्थान आहे कशाचं, वेदांचं किंवा सर्व शास्त्र ज्याच्यापासून उत्पन्न झाले त्याला अत्री ऋषी विद्याभ्यास शिकवता आहेत. कौपिनाधिक टाकून स्मशानी जाऊनी बैसे नग्न, नासाग्र दृष्टी ध्यान निमग्न, यत्पद संलग्न होती योगी. पिंगलना आणि मग काय करायचं, त्याची जी कौपिन होती म्हणजे लंगोटी ती काढून स्मशानी जाऊन बसायचा नग्न स्थितीमध्ये आणि नासाग्री नासाच्या टोकावर ध्यान नजर लावून त्याला नासाग्र दृष्टी म्हणतात. तर ते तसं करून ध्यान करीत बसायचे. आणि पिंगल नागा आणि साध्यदेव रूप पाहता अपूर्व, प्रश्न करीती सगर्व पाहुनी खर्व मूर्ती ते. तर ती पिंगल नाग आणि साध्यदेव हे याला प्रश्न करतायत. कोणाला? खर्व मूर्ती म्हणजे छोटी मूर्ती होती ना, वामन मूर्ती म्हणजे छोटंसं बाळ, 8 वर्षाचं बाळ, त्याला हे सर्व प्रश्न करता आणि हे उपदेश देत आहेत दत्त त्यांना. त्या ते सदोपदेश करून दिदले योगपूर्वक ज्ञान, त्या दिवसापासून प्रसिद्धी झाली श्री दत्ताची. तर दत्ताला हे सर्व प्रश्न विचारतात, त्याचे प्रश्नांचं निराकरण दत्त करताय आणि हे सर्व बघून सगळीकडे दत्ताची ख्याती झालेली आहे की छोटी मूर्ती असून सुद्धा सर्व प्रश्नांचे उत्तरं देतात. सगळीकडे प्रसिद्ध झाले दत्त. दुष्ट शिक्षक शिष्ट पाळक, योग मार्ग प्रवर्तक, जाणून येती मुनी बाळक, विश्वचाळक काय करी, तत्परीक्षार्थ त्यावेळी श्री दत्त बुडे अगाध जळी, भिवून पळती त्या काळी कित्येक मंडळी सत्वर. आणि जे कोणी योगाभ्यास करणारे होते किंवा आणि ते मुनींचे ऋषीमुनींचे जे लहान बाळक होते ते यांच्याकडे यायचे आणि त्यांची परीक्षा घेण्याकरता दत्त काय करायचे, पाण्यामध्ये जाऊन बुडी मारून लपून बसायचे. हे सगळे भिवून जायचे पाण्यात बुडला बा असं म्हणून आणि ते पळून जायचे. मग तो मानुनी खेळ तेथे राहिले कित्येक बाळ, त्यांची परीक्षा कराव्या केवळ भलता खेळ आरंभी. अशा प्रकारे परीक्षा घेत होते दत्त त्यांची. नंतर त्यांची परीक्षा म्हणूनच आणि अजून दुसरं काय करायचं, ते एक नग्न श्री येऊन श्री दत्त तिरी येऊन स्वये नग्न होऊन क्रीडा करुणी राहिला, स्वाश्रय जी स्वविषयी नारी झाली ती आदी माया, ती अंकी बैसोनिया वाद्ये वाजवनिया गातसे. तर दत्ताची अजून एक लीला काय होती, तर स्वतः नग्न होऊन आणि त्या नदीच्या काठावर एक नग्न स्त्री आलेली आणि ती कशापासून, स्वतः आश्रय करणारी आणि म्हणजे दत्तांनी स्वतः आत्मरूपाने ती चित्शक्ती होती ती उत्पन्न केलेली होती आणि तिच्या स्वयं ते क्रीडा करत होते. तर ते काय करायचे, ती ते करवणी आपण शक्तीचे उच्चिष्ट घेई आपण, तिला देई वीर चरवण, बाळ पाहुणी पळाले. स्वतः तिला पाणी पाजायचं आणि तिचं उष्ट पाणी आपण प्यायचं, नंतर आपण काहीतरी खायचं ते चावलेलं तिच्या तोंडात घालायचं. हे सगळ्या त्यांच्या ज्या लीला होत्या त्या मुलांनी बघितल्या आणि ते पळून गेले. तेजी असा नाही दोष म्हणून राहिले जे शेष, त्यावरी करुणी तोष योग सविशेष सांगितला. तर त्या लोकांची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्या लीला केलेल्या होत्या आणि जे काही खरंच ज्ञानी होते त्यांनी समजून घेतलं की हे जे काय आहे हे सगळं यांच्या तेजाचा प्रताप आहे म्हणे. ईश्वर करी साहस धर्म व्यतिक्रम खास, तेजी सत्वामुळे नाही दोष अग्नी निर्दोष ज्यापरी. आणि मग तर ते कसे होते, स्वतः तेजस्वी होते. जसा अग्नीमध्ये काही दोष लागतो का,
तर नाही, त्याप्रमाणे यांच्यावर पण हा काही दोष नाही आहे म्हणे. ऐश्वर्य सामर्थ्य नसोन मूढ एवढा घेई गुण, तो नष्ट होईन लागता क्षण. कर्म दारुण गती दे धर्मातीत वागे हर, तो गुण घेती पामर. काळकूट जिरवी शंकर, मरे पामर त्या शिविता. तर ते ही त्यांची सर्व लीला होती. आणि अशी लीला जर मनुष्याने केली तर काय होईल म्हणे. समजा शंकराने काळकूट विष प्यायलं आणि आपण जर प्यायलं तर काय होईल. शंकराने काळकूट विष पचवलं, ते मनुष्याने प्यायलं तर काय होईल म्हणे. त्याप्रमाणे जे खरंच हे होते, हुशार होते किंवा धर्मातीत होते, तर ते असं म्हणत होते की याला दोष नाही आहे बा असं. ईशा आणि गुणातीत धर्माधर्म विवर्जित, श्रुती मस्तकी राहतात ते वायुवत निर्दोषी. त्याची आचरणे प्रायान घ्यावी, वचने मात्र न टाळावी. दोन्हीशी योग्य ती पाळावी, सांभाळावी धर्मार्थ. तर जे काही आपण म्हणजे समजा विष्णू हे दत्तगुरू जे लीला करता आहे त्याचं आचरण नाही करायचं, पण जे काही ते सांगतात तर ते त्याचं आचरण करायचं, ते ऐकायचं. त्याची सुचरिते घ्यावी, अशी बोले श्रुती बरवी. त्याचे सरीस न येरवी, नरवीरहीन कायसा. काय सारिका दिसला तरी, ज्ञानी अज्ञानी यांची नहोसरी. हे जाणी जे सुज्ञ चतुरी, कुतर्क करी तो मूर्ख. तर अशा प्रकारे त्यांचं सुचरित्र घ्यावं, त्यांचं जे चांगलं आहे ते घ्यावं म्हणे. आणि त्यांच्या ज्या लीला आहेत त्या बघाव्या. आणि समजा ज्ञानी आणि अज्ञानी हे सारखे आहेत का, त्यांची एक सर होते का, तर नाही. तर हे सुज्ञ लोकांनी लक्षात ठेवावं म्हणे. असो असे बिभीत्सही पाहून, सर्व कष्ट सोसून. टिकला कार्तवीर्य अर्जुन, योग ज्ञान लाभला. तर असं त्या दत्ताचं बिभीचं रूप म्हणजे ते श्रीची क्रीडा करतानाचं जे रूप होतं ते बघूनसुद्धा कार्तवीर्य अर्जुन योगाभ्यासाने त्याच्याशी टिकून राहिलेला म्हणे. तर हा अध्याय कार्तवीर्याचा जो अध्याय आहे तो पुढे येणारच आहे. इति श्री दत्त महात्मे श्री वासुदेवानंद सरस्वती कृते श्री दत्तावतार कथनम नाम तृतीयोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.